या ठिकाणी उपस्थित आदरणीय महाराष्ट्राचे आमचे प्रभारी नेते, ज्यांनी सातत्याने, आपल्याला माहिती आहे की संघटनेचा ज्यांना अनुभव आहे आणि संघटनेशी सातत्याने ते पाठीशी उभे राहतात. मला या गोष्टीचा अभिमान आहे की एक नहीं तो सिद्धार्थच्या दुसऱ्या कार्यक्रमासाठी रमेश इनतला साहब आप आए. इसी में सबसे बड़ी है कि संगठन को आप कितना महत्व देते हैं, संगठन के प्रभारी को आप कितना ताकत देने का काम कर रहे हैं. मैं धन्यवाद दूंगी मेरे से पहले भाषण किए हमारे बड़े भाई राजेश लिलोटिया जी का. वैसे ही आपको तो पता है उनकी आवाज़ बहुत बुलंद है और हमेशा ही वो अपना बात स्पष्ट रूप से रखते हैं. हमारे महाराष्ट्र प्रदेश के सम्मान्य अध्यक्ष नाना पटोले जी, हमारे सम्मान्य विरोधी पक्ष नेता आदरणीय विजय वडेट्टीवार साहेब, आमचे मोठे बंधू आदरणीय नितीन राऊत साहेब, सन्मान्य माजी खासदार हुसेन दलवाई साहेब, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, आता सर्वांना माहिती आहे की सिद्धार्थ हा माझा धाकटा बंधू आहे, आदरणीय सिद्धार्थ हाती आंबेरेजी, ज्यांचा मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते की त्यांनी या ठिकाणी हा चांगला कार्यक्रम आयोजित केला. नाना गावंडेजी, सुनील आयरेजी, कचरू यादवजी, राजहंसजी, तुषार गायकवाडजी, शुक्लाजी गेले वाटतं, अरविंदजी, अरविंद शिंदे साहेब, मंचकावर उपस्थित सर्व आदरणीय नेते मंडळी, समोर उपस्थित आदरणीय माझ्या माता भगिनी आणि माझ्या बंधूंनो, सर्वप्रथम ऑगस्ट क्रांती दिनाच्या निमित्ताने मी सर्व स्वातंत्र्य सैनिकांना या ठिकाणी विनम्र नमन करते. कारण देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्याला माहिती आहे आज 9 ऑगस्ट आहे. ऑगस्ट क्रांती दिन आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ज्या दिवशी क्विट इंडिया मुवमेंट झाली, भारत छोडा हे सांगण्यात आलं, करो आणि मरोचा नारा देण्यात आला. ज्या तेजपाल हॉलमध्ये हा नारा दिला गेला त्या ठिकाणी आज सकाळी कार्यक्रम झाल्यानंतर सिद्धार्थने आजचा कार्यक्रम या ठिकाणी ठेवणं हे खूप मोठं मला वाटतं. त्याचं द्योतक आहे की आपल्या सगळ्यांना आता स्फूर्ती घ्यावी लागेल. आपल्या सगळ्यांना स्फूर्ती कशासाठी घ्यावी लागेल तर आता आपल्याला पण एक नारा दिला पाहिजे, करो आणि मरो. या वेळेला महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं हा निर्धार करून आपण या ठिकाणून निघालं पाहिजे, असं मला सर्वांना या ठिकाणी आव्हान करायचं आहे. महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली, पंडित जवाहरलालजींच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हे भारताचं जे आहे ते स्वातंत्र्याला लढला गेला. मी या ठिकाणी धन्यवाद देऊ इच्छिते की आज सकाळी कार्यक्रम झाल्यानंतर सिद्धार्थचा कार्यक्रम आज दुपारी होता आणि ज्यावेळी मी या कार्यक्रमाला आले, मी येत असताना विचार करत होते की भीम संगीत रजनीपासून सुरुवात झालेला सिद्धार्थ आज महाराष्ट्राच्या, मला वाटतंय सगळ्यांच्या गळ्यातलं ताईत झालेलं आहे की जे प्रश्न तळमळीने मांडण्याचा त्याचा प्रयत्न असतो. मला माहिती आहे की जशी आदरणीय आपल्या सगळ्यांचे नेते राहुल गांधीजी यांनी भारत जोडो यात्रा आणि नंतर भारत जोडो न्याय यात्रा काढली, त्याच तऱ्हेने सिद्धार्थनी धम्म यात्रा काढली आणि ती यात्रा परभणीपासून चैत्यभूमीपर्यंत काढली. पण सिद्धार्थ, आपल्याला गर्व असला पाहिजे आपल्या नेत्याबद्दल. आदरणीय राहुल गांधीजींनी जेव्हा भारत जोडो न्याय यात्रा काढली होती त्यावेळेला तिचा सुद्धा आपण जो शेवट केला तो आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब यांना विनम्र अभिवादन करूनच केला आणि तोही चैत्यभूमीलाच केला. मला अभिमान या गोष्टीचा आहे आणि आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे की आज मल्लिकार्जुन खरगे साहेब असतील आदरणीय, ज्यांचे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सातत्याने ते बाबासाहेबांच्या संविधानाबद्दलची भूमिका आणि समाजाबद्दली भूमिका मांडत असतात, त्यांचं मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करते. आज आदरणीय राहुल गांधीजी असतील किंवा आदरणीय रमेश चिन्नीतल्ला साहेब असतील, फक्त काँग्रेस पक्षामध्येच असं होतं की जनरल सीटमध्ये एससीला त्या ठिकाणी तिकीट मिळतं. आणि आज आपल्या सगळ्यांना मला एक गोष्ट सांगायची आहे की ही लढाई किती महत्वाची आहे. म्हणजे एकाने स्वप्न बघितलं की 400च्या पार आम्ही जाऊ, पण ज्या वेळेला त्यांच्याच लोकांनी सांगितलं की आम्ही येणाऱ्या काळामध्ये संविधान बदलणार, बाबासाहेबांचे विचार बदलण्याची भाषा केली, तेव्हा आपण बघितलं मोदी सरकारचं आता एनडीए सरकार झालेलं. हा बदलाव बाबासाहेबांच्या विचाराचा आणि तुमच्या प्रयत्नाचा आणि तुमच्या सगळ्यांच्या यशाचा आहे. खरं तर सिद्धार्थनी महाराष्ट्राबद्दल बोललं. महाराष्ट्रामध्ये तर असं सरकार आलंय आणि सामाजिक न्याय खातं तर अशा मुख्यमंत्र्यांकडे की ज्यांना सामाजिक न्याय काय असतो हेच मला माहिती आहे की मला प्रश्न पडलेला आहे. त्या
त्यांच्याकडे एकतर वेळ नाही, समाजामध्ये एवढे प्रश्न आहेत, पण त्यांना समाजाच्या कुठल्याही प्रश्नामध्ये त्यांचा इंटरेस्ट नाही. त्यांचा इंटरेस्ट फक्त कॉन्ट्रॅक्ट देणं, कंत्राटी मित्रांना मदत करणं, मोठ्या प्रमाणामध्ये डल्ला मारणं याच्यामध्येच आहे. मी यासाठी या गोष्टी बोलते कारण मला एक गोष्ट आपल्या सगळ्यांना सांगायचं आहे. मी काल परवा ज्या वेळेला UPSC मध्ये शिकणारी मुलं, सिद्धार्थ बार्टीच्या मुलांच्या प्रश्नाबद्दल माझं सर्वांना आव्हान आहे, येणाऱ्या काळामध्ये तुम्ही संविधान रक्षक म्हणून तर काम कराच, पण त्याबरोबर जमिनीवर उतरून आपले सगळे प्रश्न लोकांसमोर घेऊन जा. मी बार्टीच्या मुलांना भेटले, मी महाज्योतीच्या मुलांना भेटले, मी सारथीच्या मुलांना दिल्लीमध्ये भेटले आणि ज्यावेळी मी त्यांच्या रूम मध्ये जाऊन बसले मला जाणवलं की ह्या मुलांवरती किती मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय होत आहे. आज दिल्लीमधली घटना झाली आणि दिल्लीमधल्या घटनेनंतर आपल्याला माहिती आहे की कलोल बाग मध्ये सगळे विद्यार्थी, राजेंद्र नगर मध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करत होते. आणि कशाबद्दल आंदोलन करतात विद्यार्थी? तुम्ही त्यांना बार्टीच्या माध्यमातून पाठवता, पण त्यांचं राहतात कुठे, त्यांचं जेवण काय होतं, त्यांच्या सुरक्षेचं काय, याची कुठलीही काळजी महाराष्ट्र शासन घेत नाही. मी मुख्यमंत्री महोदयांना सातत्याने सांगत आलेले की आपण महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री झालेला आहात, ज्या पद्धतीने आपण या राज्याचे मुख्यमंत्री झालेला आहात, आपलं काय दायित्व आहे? म्हणजे आज आमचे विद्यार्थी त्या ठिकाणी बसलेले आहेत, पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असं वाटलं नाही की त्या मुलांसाठी हॉस्टेलचं व्यवस्थापन, खाण्याचं व्यवस्थापन, सुरक्षेचं वातावरण करावं. मी यासाठी या गोष्टी बोलते. ती मुलं जातात, मुलांचं व्यवस्थापन जर तुम्ही बघितलं असतं तर तुमच्या डोळ्यात सुद्धा त्या ठिकाणी पाणी आलं असतं. मग ह्याने जो उल्लेख केला, आता बार्टीच्या विद्यार्थ्यांना फॉलोशिप मिळत नाही, स्कॉलरशिप मिळत नाही. आज काय परिस्थिती आहे? म्हणजे आज पुस्तकामधून प्रीहेम्बल काढण्याचं, उद्देशिका काढण्याचं काम, एवढी हिंमत यांची झालेली आहे, ती हिंमत तोडण्याचं काम आपल्याला येणाऱ्या काळामध्ये करायचं. हे मला आपल्या सगळ्यांना आव्हान करायचं. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे जे सरकार आता आलेलं आहे, जे केंद्रामध्ये सुद्धा सरकार आले, ते आपल्याला माहिती आहे की जे 400 बोलत होते पण 240 मध्ये समेटलेले आहे. जर हे 4 राज्यामधलं इलेक्शन आपण जिंकलो तर येणाऱ्या काळामध्ये केंद्रातलं सरकार सुद्धा जे आहे ते हलणार आहे. मला अभिमान आहे. मी आज सकाळी विजय वडेट्टीवार आम्ही प्रोग्राम मध्ये असताना विजय वडेट्टीवारांना सांभाळ सांगितलं की 10 वर्षानंतर पहिल्यांदा असं झालं हुसेन दलवाई साहेब की वक्फचं जे बोर्डाचं जे बिल होतं ते जॉईंट पार्लमेंटरी कमिटीला जाण्याचं काम झालं, ते तुमची ताकदीमुळे. आज ज्या तऱ्हेने आपल्याला माहितीये की देशाच्या संविधानामध्ये घाला घालण्याचा प्रयत्न चाललेला आहे. बोलतात आम्ही देशाच्या संविधानाला हात लावणार नाही, पण माझा RSS ला प्रश्न आहे, आजपर्यंत त्यांनी कधी राष्ट्रध्वजाला मांडलं? आजपर्यंत त्यांनी कधी राष्ट्रगीताला मांडलं? संभाजी भिडे नावाच्या माणसाला कोण चालवतं मनोहर कुलकर्णीला? हे काय आम्ही सांगायची गरज नाही. त्याला संरक्षण कोण देतं? जो सांगतो आम्ही 15 ऑगस्ट मानत नाही, राष्ट्रगीत मानत नाही, राष्ट्रध्वज मानत नाही, पण आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. बाबासाहेबांनी आम्हाला शिकवलं, मी प्रथमतः भारतीय, द्वितीयतः भारतीय, अंततःही भारतीय राहीन. हे आम्हाला संस्कृती मिळालेली आहे. या देशाचं संविधान टिकलं पाहिजे आणि या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून प्रत्येक माणसापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा. बघा, आता काही लोकांनी काही लोकांचा उल्लेख केला, पण मला माहिती आहे की बाबासाहेबांचे अनुयायी आणि बाबासाहेबांचे जे मानणारे आहेत ते सगळ्या जाती धर्माचे असतील, ते सगळे जाणतात की याच्या मागचं षडयंत्र कोण करतंय. बीजेपीचा डाव सगळ्यांना चांगल्या तऱ्हेने माहिती आहे आणि यावेळेचा जो सर्वे रिपोर्ट आलाय त्यामुळे त्यांचे धाबे चांगले दणाणलेत. त्यामुळे आपल्या सगळ्यांना माझं सांगणं आहे, बिलकुल सिद्धार्थ, सीटा तर मागितल्याच पाहिजेत, पण त्याचबरोबर जिंकण्यासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पराकाष्ठा करावी लागेल आणि एकत्र काम करावं लागेल. मला एकच सांगायचंय, सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आला ज्याच्याबद्दल सातत्याने चर्चा होत आहे, आपण सगळ्यांनी एक भूमिका मांडली पाहिजे. देशाचं संविधान बाबासाहेबांनी मांडलेलं आहे आणि देशाच्या संविधानामध्ये आणि संविधान सभेमध्ये भाषण करत असता बाबासाहेबांनी जे विचार मांडले तोच विचार काँग्रेसचा आहे, तोच विचार आमच्या सगळ्यांचा आहे. ही भूमिका आपण येणाऱ्या काळात सातत्याने मांडावी लागेल, कारण गावागावामध्ये आज वेगळं वातावरण त्या ठिकाणी पसरवण्याचा प्रयत्न चाललाय. मी आपल्या सगळ्यांचे धन्यवाद व्यक्त करते. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद आमच्या बरोबर आहेत. मी तर जिथे जिथे जाते तेव्हा ते लोक गाणं लावतात, माहितीये ना, भीमराज की बेटी में तो, और भीमराज की बेटी जहां जहां जाएगी वहां वहां. ज्याला बाबासाहेबांनी सांगितलं की ज्याने ज्याने शिक्षण शिकले तो गुरगुरल्याशिवाय राहू शकत नाही. आणि म्हणून माझं सगळ्यात एक म्हणणं आहे की बाबासाहेबांनी सांगितलं की एक भाकरी कमी खा पण मुलांना शिकवा.
जर तुम्ही आमच्या मुलांच्या शिक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न करत असाल, आमच्या मुलांच्या भविष्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करत असाल, तर आम्ही लढण्याचं काम करू हे या ठिकाणी आश्वासन देते आणि आपल्या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करते. सगळ्यांना जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.